माणिकराव कोकाटे ने कहा कि सुरेश धस के मुंडे के खिलाफ लगाए आरोप बेबुनियाद है। साथ ही उन्होंने बताया कि फसल बीमा योजना में अनियमितताएं पाई गई और 4 लाख आवेदन अस्वीकार किए गए। सरकार ने फसल बीमा योजना में कोई बदलाव का सुझाव नहीं दिया है। गार्जियन मंत्री की नाराजगी पर कोकाटे ने कहा, विधायकों की अपेक्षाएं सही है। वे मुंबई में मीडिया से बात कर रहे थे। नाराजी नाही आहे, थोडासा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, त्यामुळे नाराजी म्हणता येणार नाही। त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या आहेत। काही ठिकाणी थोडंफार प्रमाणात इकडे तिकडे आमदारांची अपेक्षा, मंत्र्यांची अपेक्षा होणं गैर नाही, त्यांची अपेक्षा असणं योग्य आहे। परंतु त्या निर्णयामध्ये काही 2-4 ठिकाणी इकडे तिकडे झाला असेल तर माननीय मुख्यमंत्री दुरुस्त करतील। काय करतात, काय शिस्त कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात काय? अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत। त्यामुळे तशा प्रकारचे काही प्रकार होणार नाही, होतही नाही। नाशिक जिल्हा मोठा आहे, प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर जिल्ह्यातला लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं आणि म्हणून त्या जिल्ह्यातले माणसं त्या ठिकाणी नेमले पाहिजे मंत्री, असा माझा या ठिकाणी सर्वसाधारणपणे समज आहे। मी सांगितलं तो अधिकार आमचा नाही, तो अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आहे। त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकच बसून निर्णय घेतील। कुठल्याही प्रकारची नाराजी सरकारमध्ये नाही, नाराजी राहणार नाही आणि त्यातून निश्चितपणे मार्ग निघेल। नाही, असं नाही आहे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही। परंतु या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शनास आलेला आहे। जवळपास 96 CSC केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे। त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्या CSC केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत। शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये 5-6 जिल्ह्यामध्ये त्या लोकांनी मशिदीच्या जागा आहेत किंवा मंदिराच्या जागा आहेत किंवा एनए प्लॉट आहेत किंवा शासकीय जमिनी आहेत, अशावरती सुद्धा विमे उतरवण्याचं लक्षात आलेलं आहे। त्यामुळे 96 CSCवर कारवाई केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना पण फौज दाखल करायला लावलेली आहे। जवळपास 4-4.25 लाख अर्ज या ठिकाणी आपण रद्दबादल केलेले आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बोगस काम या ठिकाणी झालेलं नाही। पैसे शासनाचे वाचलेले आहेत। यांच्या खात्यावर कुठल्याही प्रकारचे पैसे आम्ही अद्याप या ठिकाणी वर्ग केलेले नाही आणि त्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये आणखी काही बदल करायचे असतील तर त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की फीडबॅक घ्या आणि आपल्याला या योजनेत काही आमूलाग्र बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतलेला आहे। शिवाय ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून जे काही अपग्रेडेशन या ठिकाणी होणार आहे, म्हणजे आम्ही युनिक ID कार्ड फार्मरला देणार आहोत, त्यानंतर आधार कार्डशी लिंकअप करणार आहोत, त्यानंतर महसूल विभागाशी लिंकअप करणार आहोत आणि सॅटेलाईटबरोबर टाईप करून जास्तीत जास्त पारदर्शकता या पीक विम्याच्या बाबतीमध्ये कशी येईल हा सुद्धा शासन गांभीर्याने विचार करत आहे। कदाचित मार्चपर्यंत ॲग्रिस्टॅकच्या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी या ठिकाणी अपडेट डाटा या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पीक विमे डायरेक्ट या ठिकाणी आम्हाला उतरवणं सोपं होईल। बीडमध्येच नाही आहे, ते बऱ्याच ठिकाणी आहेत, बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहेत, पण ते काही मंत्र्यांनी केले किंवा कुणी अधिकाऱ्यांनी केले असं नाही आहे। CSC केंद्रातल्या लोकांना 1 रुपया शासन विमा भरतं आणि प्रत्येक अर्जाच्या पाठीमागं त्या CSC केंद्रावाल्याला 40 रुपये मानधन मिळतं। त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मानधन वाढीसाठी त्यांनी उद्योग केलेले आहेत। त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर आम्ही ते विमे रद्द केलेले आहेत। परंतु 4 लाख अर्ज नाही, पैसे कोणालाही वर्ग केलेले नाही आहे। त्यामुळे पैसे सरकारचे वाचलेले आहेत आणि अशा प्रकारची चौकशी अद्याप काही ठिकाणी असेल तर त्याची चौकशी सुरू आहे। परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी आम्ही केंद्रावर कारवाई केली आहे आणि अर्ज पण रद्द केलेले आहेत।